हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ज्ञानू मुटे. तर चला, आज आमचं झालेलं आहे अचानक थोडंसं बाहेर जायचं प्लॅनिंग. बघा स्वीट गाडीची ती लाईट आहे ना, त्याला हात लावत होती. तर फायनली आम्ही निघालो पण असं काही ठरवलं नव्हतं की कुठं जायचं. काही वेळेस असं वाटलं की मंदिरात जावं, पण असं वाटलं रात्र झाली, महादेवाच्या मंदिरात नको, रात्री नाही जात. तर मग आम्ही असं मटणचेरीचा प्लॅन केला, कारण तिथे गेल्यावर छान वाटतं. आणि केरळमध्ये जेवढे फिरायला वगैरे येतात तर ते मटणचेरीला जातात. एक छान ठिकाण आहे, म्हणून म्हटलं चला आज तुमच्याबरोबर. तर फायनली आम्ही पोहोचलो आहेत मटणचेरीमध्ये. मटणचेरी हे केरळमधलं एक असं फिरायचं ठिकाण आहे, म्हणजे असं साऊथ आपण आउट ऑफ कंट्रीत गेल्यासारखं कसं फील होतं, तर तसं इथं मटणचेरीमध्ये आल्यानंतर फील होतं. मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं मटणचेरी म्हणजे काय वगैरे, किंवा जे केरळमध्ये फिरायला वगैरे येतात ते पण इथं मटणचेरीला येतात. आम्ही तर भरपूर वेळा आलो, तर आज म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आपण आले. स्वीटूचे पप्पा आणि स्वीटू असे पुढे जाऊन थांबलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, असे वेगवेगळे इथं दुकान आहेत. आणि इथं छोट्या मुलांचे टॉयज, तिथे पर्स वगैरे, म्हणजे सगळं असं वेगळंच काहीतरी भेटेल इथं. म्हणजे नाही का, या पर्स पण बघा ना तुम्ही कशा अशा वेगळ्याच होता, छान आहेत ना. असं शिंपल्यांच्या वगैरे केलेले आता. आणि किचन पण खूप सुंदर सुंदर आहे. असं केरळला एक घेतलं होतं आम्ही, एक असं मस्त आहेत सगळे. म्हणजे इथं आपण आल्याच्या नंतर काहीतरी अशी फिरायची आठवण राहील असं काहीतरी आहे. हे बघा स्वीटू आणि स्वीटूचे पप्पा कॅमेरा छिबारिस्ता में. हे पण असं मस्त असं शिंपल्यांचं इथं असं लटकन वगैरे छान वाटतं. हे पण वाईब्स वगैरे हे पण छान आहे ना, वाजतं. असं विणकाम केलेलं आहे, शाल वगैरे स्टॉल. डायमंड ज्वेलरी पण थोडीशी अशी वेगळीच आहे, म्हणजे असं वेस्टर्न वगैरे छान आहे. असं त्याच्यानंतर थोडं भारी वाटतं. ड्रेस पण सगळे असे वेगळे, पण नेमकं आम्ही रात्रीच्या टाईमाला आलो. आज होता 15 ऑगस्ट, तर कुठं जायचं असं काही जास्त प्लॅनिंग नव्हता. तर म्हटलं चला मस्त निवांत मटणचेरीला जाऊन येऊ. भरपूर असा अंधार झालेला आहे, तरी गर्दी पाहू शकता तुम्ही, हाय अजून थोडीफार. आणि मस्त इथं आम्ही असे कपल वगैरे फोटो काढतो. फोटो म्हणजे जेव्हा मॅटर्निटी शूट केला होता आम्ही इथं. हे बघा स्वीटूच्या पप्पाने स्वीटूला सोडलंय आणि ती कशी, कुठे चालली बाबू, कुठे चालली? ह्या गाण्याचा अर्थ तर काही मला ह्या जन्मात नाही कळायचं. इथं पण असे सगळे मस्त फोटो काढतात, कारण इथं फोटोशूटसाठी मटणचेरीला येतात खूप जण. इथं असे बीच टाईप कपडे वगैरे भेटतात. ज्वेलरी तर कसली भारी आहे ना, पण आपल्याला नाही सूट करत असलं काही. सगळंच वेगळं काहीतरी असं वाटतं, कारण इथं जे फिरायला आलेत वगैरे ते घालतात ना अशी ज्वेलरी, त्यामुळं.
छोटे छोटे मुलांचे कपडे वगैरे सगळे असे बीचवर फिरायसारखेच कपडे आहेत. कुर्तीचं सूट छान आहे. इथं अशा केरळच्या या साड्या भेटतात, व्हाईट साड्या आम्ही घेतल्या होत्या. आता शर्ट वगैरे, छोटी मुलीची साडी. इथं आपल्यासारखं तर नाही, म्हणजे सगळं असं थोडं वेगळंच भेटतं. जे फिरायला वगैरे जातात तर ते घेतात ना, जे लांबून लांबून जे केरळ बघायला येतात ते घेतात हे सगळ्या गोष्टी. सगळं वेगळंच आहे. तर बघू शकता तुम्ही, सेंट वगैरे खूप छान असतं. याचा स्मेल वगैरे पण खूप महाग आहे, याची प्राईस वगैरे खूप जास्त आहे. वाव, अगरबत्ती आधी तर खूप छान स्मेल येतोय, मस्त. हे बघा आमचे सिटीचे पप्पा काय खरेदी करतात माहित नाही. हो, गणपती बाप्पाची मूर्ती, फोटोग्राफी. हां, इथं असे वेस्टर्न वगैरे ड्रेसेस आहेत. सगळं वेगळंच आहे, पण वेगळेच आहेत. सगळे कॅमेरा घेऊन शूट करतात आणि तुम्ही म्हणा नो व्हिडिओग्राफी, नो फोटोग्राफी. छत्ती 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 छत्ती. हे तर कसलं भारी विणलंय ना, फिश मस्त आहे. बॅग्स वगैरे, वेस्टर्न ज्वेलरी जास्त आहे इथं. फॉरेनर पण येतात तिथं जास्त, फॉरेनर. त्यानंतर आम्ही दोघी माहिले की असे दुकानं बघत फिरत होतो स्वीटीला घेऊन, कारण म्हणलं आता आम्हाला पण फिरू द्या थोडंसं. आम्ही पण गोष्टी बघितल्या, फिरलो मस्त. അവർക്ക് അറിയില്ല, ചെറിയ അറിയില്ല. പിന്നെ ആ ഒറ്റ വഴി നേരെ ലെഫ്റ്റും റൈറ്റും പോകാതെ വീണ്ടും പോകാം. पुढे गेलं ते लागतंय, काही देणार नाहीये. स्वीटू ओए, इसकी तो हेयर स्टाइल देखो कैसी है. साऊथ साड्या आहेत ना या, प्लाझो, वेस्टर्न वेस्टर्न वेस्टर्न, हे सगळे वेस्टर्नच आहेत. ज्वेलरी, सेंट. हे काय हो, खडू आहे काय का धूप आहे? कसला भारी वास येतो नाही त्याला सेंटचा वगैरे.
नाही सेंटची क्वालिटी व्हरायटी किती छान आहे ना सगळं. चलो क्या क्या मटनचेरी हे कोचीमधील एक ऐतिहासिक स्थळ आहे. येथे मटनचेरी पॅलेस आहे, ज्याला की डच पॅलेस म्हणून ओळखले जातात. या पॅलेसमध्ये कोचीच्या राजाची चित्रे आणि केरळची चित्रे आहेत. हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. येथे कोचीच्या राजाच्या जीवनावर आधारित चित्रे आहेत. केरळच्या भिंतीचित्राचे प्रदर्शन आहे. मटनचेरी एकेकाळी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते, विशेषतः मसाल्याच्या व्यापारासाठी हे ओळखले जायचे. मटनचेरी कोचीच्या इतर भागाशी जोडलेले आहेत आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय स्थळ आहे. त्यामुळे मटनचेरीला ओळखले जाते. आणि आम्ही भरपूर वेळा इथं आलेलो, तर इथे असे केरळचे जे राजे महाराजे होऊन गेले ना, त्यांची चित्रण वगैरे पाहायला भेटतात किंवा त्यांच्या वस्तू वगैरे, पण ते विकायला पण असतात की काय माहीत नाही, कारण आम्ही भरपूर वेळा पाहिलेत की अशा जुन्या वस्तू किंवा हे जुने सगळं बघायला भेटणार. हे बघा मी तुम्हाला दाखवते पुढं, हे बघू शकता तुम्ही. आतमध्ये असं सगळ्या जुन्या वस्तू वगैरे येतं, अशा मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत. याच्या अशी ज्वेलरी आणि त्यांच्या सगळं वेगवेगळंच आहे. तर चला आपण पुढे जाऊया. ते मटनचेरी आयला मटन ओरडले सगळे आपल्याकडे बघायला लागले. काय भाषा बोलत आहे ते लोक, काही कळत नाही. ऐका ना, आपल्याला केरळवरून जायच्या आधी ना ती अशी हुडी नसते का ती डेकोरेटची, काय भाषा आहे यार. इथं मस्त धूप लावली, मस्त वास येते परफ्यूमचा. नो बेबी थँक्स. किती किती हे ती बोट कुठे हो, आपल्याला घ्यायची होती ती. हेच छान आहे ना, कसं वाजतंय, कसं वाजते तो. तिला भारी वाजवते, मला नाही येते वाजवत. त्यांना सांगा ना कसं वाज. ती बोट नव्हती का, ती कुठे आहे भैया, ये बजा के दे. शांत वाटतंय. कितने का है? 1000 रुपया. 1000 रुपया? चल के. अरे यार 900 रुपया. और एक छोटी गणपति की मूर्ति कितने की है? कौन सा बॉडी? छोटी छोटी वाली. हाँ वो 1300. 1300 लकड़ी का है. लकड़ी का है 1300 का. वो सुबह वो भी वाला, ये वाला वो टेप है. क्या वो 350. अच्छा लकड़ी का नहीं, वो हैंडमेड वर्क है. चलो थैंक यू. शो साठी घरात वगैरे आपण नाही लावत काय, आरतीचे सांडे वगैरे सगळ्या शोच्या वस्तू येतात. आणि खूप असं वेगळंच काहीतरी बघायला भेटतं इथं आल्यावर. मला ह्या बोट घ्यायच्या त्या. हे छोटे छोटे कसल्या भारी आहेत ना. चप्पल्स वगैरे पण सगळ्या वेगळ्याच आहेत. केरळाचं किचन वगैरे.
तिथे किती मोठी बोट आहे ना, हत्ती वगैरे सगळं लाकडी काम केलेलं दिसतंय. प्राइस पण तेवढीच आहे, कारण ते पूर्ण लाकडापासून त्याला आकार दिलेला आहे, त्यामुळे प्राइस तर खूप आहे. छान आहे असं वेगळं काहीतरी. आपल्याला फक्त नगर भोगतो आपण, पण बाहेर आल्यावर सगळं असं वेगळंच काहीतरी बघायला भेटतं. छान आहे सगळ्या गोष्टी, पण फक्त त्यांची कला आहे, मग तेवढे ते प्राइस पण देतात. तर मला घरी जायच्या आधी, म्हणजे अजून आहेत आम्ही 6-7 महिने केरळमध्ये, पण घरी जायच्या आधी मला ना कसली ती बोट घ्यायची आहे, आठवण म्हणून काहीतरी अशी केरळची. सगळं असं वेगळंच आहे, असं वेस्टर्न ज्वेलरी वगैरे, असं सिल्वर ऑक्साईड ब्रेसलेट वगैरे. तुला फ्रॉक घेतली होती ना हो अन्नप्राशनला, इथं व्हाईट साड्या वगैरे अशा, म्हणजे साऊथची व्हाईट साडी केरळमध्ये खूप छान भेटतात. प्राइस असते असं प्लेन साडीची 350 तर काहीतरी असते, आणि अशा मस्त छोट्या मुलींसाठी फ्रॉकी वगैरे व्हाईट कलरच्या. इथं आलं ना तर असं फील होतं की आपण आउट ऑफ कंट्रीत आलो आहे ना. नवीन तर व्हायचं. इथं आल्यावर सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे येतं, माणूस बोलवतोय हो आपल्याला, त्याला अशी इच्छा आहे की आपण घेतो येतो काही पण. क्या आतमध्ये हॉटेल नाही तो. रांगोळी दिसली आहे, परफ्यूम वगैरे, अगरबत्ती वगैरे. 2 मुली स्मेल घेऊन बघतात काय आहे. परफ्यूम तर एकच नंबर आहेत, पण एवढे कॉस्टली आहेत ना, बापरे. स्मेल तर एवढा छान येतोय. हां, तर भरपूर अशी रात्र झालेली आहे. बहुतेक आता सगळे दुकानं बंद होते. तिकडल्या साईडचे आहेत भरपूर ओपन, पण इकडं सगळे असे बंद झाले. सिटू काय घ्यायचं तुला? अगरबत्ती घ्यायची आपल्या पप्पाला. हाय आपल्या पप्पाला अगरबत्ती. तर असा फिरलो मस्त. आउट ऑफ कंट्रीत आलोय असं काहीतरी वाटतं इथं, कारण इथं फॉरेनर जास्त प्रमाणात येतात. कारण मला जेव्हा पण केरळमध्ये आले तेव्हा मटनचेरी आणि कोट कोची म्हणून इथं सगळ्यात जास्त फॉरेनर बघितले ते. छान वाटतं ना तसे मस्त. फिरून वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही निघलो असं घरी जायला, पण स्वीटूचे पप्पा बोलले मग आता घरी जायचं तर लेट होईल, तर आपण आज बाहेरच जेवण करू. तर मग आम्ही हॉटेल सापडत चाललो होतं, पण इथं बाहेर एवढं काही छान हॉटेल नव्हतं, म्हणजे स्पेस नव्हता. होतं हॉटेल पण असं स्वीटू पण खेळू शकेल वगैरे असं स्पेस नव्हता, त्यामुळं मग आम्ही असं मार्केट बघत पुढं गेलो. आम्ही असं हॉटेल बघत निघलो, तर फायनली आमचं एक कायमचं ठरलेलंच हॉटेल असतं म्हणजे संगम. त्यामुळे म्हटलं तिथं स्पेस पण छान असतो आणि स्वीटू पण छान खेळते. पण जाता जाता स्वीटू वाटेतच मध्ये झोपी गेलेली. आम्ही असं पोहोचलो. गेलो फायनली पोचलो हॉटेलमध्ये. मग स्वीटूच्या पप्पानी मेनू कार्ड बघितलं, ते बोलत होते सांग तुला काय खायचं, पण मी बोललो तुम्ही जे ऑर्डर करता ते खाईन, तसं काही नाही माझं की आज तुमच्या चॉईसने करा ऑर्डर, बघू मग आज तुमची चॉईसने. मग नंतर असं मस्त बसलो थोड्या वेळ आणि मग असं जेवण आलं.
छानपैकी जेवण करून घेतलं. स्वीटूला छान पाळणा दिला होता झोपायला, ती साईडला पाळण्यात झोपली होती. आमचं जेवण अर्ध झालं, ती उठली, मग तिला पण थोडं खाऊ घातलं. मग मॅडमला अशी मस्ती करायची असती बाहेर गेल्याच्या नंतर. चलो या आहे आईस्क्रीम. त्यानंतर आम्ही असं बिल वगैरे पे केलं आणि मग स्वीटूला आईस्क्रीम खायची होती, तर मग आईस्क्रीम घेतली आणि घरी जायला निघलो. असं होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. तर हॉटेलमधून निघलो आम्ही घरी जायला आणि वाटेत लक्षात आलं परत की स्वीटूचं दूध राहिलं घ्यायचं. तर मग आम्ही असं डेअरीत थांबलो थोड्या वेळ. तर इथे बघा केरळमध्ये असे केळं लटकलेले असतात. आपल्या इथं कसे डझनवर केळं भेटतात, तर इथं असे किलोवर केळं देतात. महाग असतात पण खायला खूप टेस्टी लागतात हे केळं, कारण हे नॅचरली पिकवलेले असतात ना.